थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचणार, तर काल अमित शहांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी आणि रुग्णालयात जखमी नागरिकांची विचारपूस। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन विमान दुर्घटनास्थळी दाखल, विल्सन यांच्याकडून अपघातस्थळाची पाहणी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण, नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह दिले जाणार। आतापर्यंत 192 नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले। भीषण विमान दुर्घटनेतून एक व्यक्ती जिवंत, 11A नंबर सीट जवळ आपत्कालीन मार्ग असल्यानं रमेश विश्वकुमारचा जीव बचावला। रमेशवर उपचार सुरू, पोलीस कमिशनर GS मलिक यांची माहिती। एअर इंडियाचं क्रॅश झालेलं विमान अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलवर कोसळलं। मेसमध्ये मुलं जेवतानाच मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, 50 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती। विमानात 1.25 लाख लिटर इंधन होतं। स्फोटातील भीषण आगीमुळे कुणालाही वाचवता आलं नाही। विमान दुर्घटनेबाबत अमित शहांकडून शोक व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांचा डीएनए घेण्यास सुरुवात, डीएनए मॅच झाल्यावर कुटुंबियांना मृतदेह सोपवले जातील। मृतांचा आकडाही अधिकृतपणे घोषित करू, अमित शहांची माहिती।